नमस्कार. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील असे एक थोर संत जे की जगाच्या कल्याणासाठी त्यांचे मूळ गाव श्री क्षेत्र काशी सोडून गुरुच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील चिखलीमधील शिव मंदिरात येऊन राहिले व अनेकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले. श्री शिवगुरु हर हर महादेव. मी शुभांगी. शिवगुरु कृपा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहेत सगळे, मजेत ना? तर आज आपण शिवगुरु महाराजांविषयी पाहूयात. तर लोक म्हणतात की काशीला गेलं की पुण्य लागतं, पण खरं सांगू का, आमच्यासाठी आमची काशी म्हणजे शिवगुरु महाराजांचे चरण. शिवगुरु महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर जी शांतता भेटते ती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. शिवगुरु महाराजांच्या नावातच सारं काही येतं. शिव म्हणजे शक्ती आणि गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. काही लोक म्हणतात बघा, खरंच देव असतो का? त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल की तुम्ही एक वेळेस या पवित्र गावी येऊन शिवगुरु महाराजांच्या मूर्तीकडे पहा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. एखाद्यावरती अडचणी, संकटे, अडथळे वारंवार येत असेल आणि त्याच्या जरी डोक्यावर शिवगुरु महाराजांचा हात असेल तर त्याचं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. शिवगुरु महाराजांचं पूर्ण जीवन प्रवास सांगणारं शिवगुरु चरित्रामृत हा त्यांचा ग्रंथ आहे. आणि शिवगुरु महाराजांच्या या ग्रंथामध्ये ते काशीवरून कसे आले, कोणासोबत आले आणि तसेच शिव मंदिरात राहून कशी सेवा केली, शिवाला कसं प्रसन्न करून घेतलं, तसेच भक्तांचे प्रश्न कसे मार्गी लावले, कसे सोडवले आणि अनुष्ठाने वगैरे घालून जी काही एखाद्याची भूतबाधा ते आहे ती त्यांनी कशी घालवली, हे सर्व काही सांगितलं आहे. शिवगुरु महाराजांच्या ग्रंथात सांगितले की लोक जी इच्छा घेऊन येत असत ती इच्छा महाराज पूर्ण करीत असत. महाराज अखंड बाळ ब्रह्मचारी राहिले. त्यांनी शिवाची साधना केली व लोकांचे आयुष्य सुखकर केले. तसेच त्यांनी अगदी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोरच संजीवनी समाधी घेतली. आजही महाराजांच्या समाधीपुढे बसलं की जी काही अशी समस्या आहे ती महाराज सोडवतात. हे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही महाराजांचा ग्रंथ श्री शिवगुरु चरित्रामृत तसेच महाराजांचे भक्त गावकरी मंडळी जे काही अनुभव सांगतात हे लक्षात घेऊन मी ही माहिती प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पण कधी असे अनुभव आले असतील किंवा ऐकण्यात आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तसेच महाराजांविषयी आपण भरपूर बोलणार आहोत. तुम्हाला त्यांच्याविषयी खूप काही माहिती मिळणार आहे. तर त्यासाठी आपण असेच व्हिडिओ बनवणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.